नमस्कार. आज चिकन बिर्याणीचा बेत आहे. रात्री मटन बिर्याणी बनवली होती. जरा आमची चर्चा झाली. ती म्हणली जरा बनवून घाल. आपल्याला कुकिंगची आवड आहे, बनवायची आवड आहे आणि मेन म्हणजे खायची पण आवड आहे. आता दही टाकले, 1 किलो चिकन आणले. मटन मिळालं नव्हतं, मटन संपलं होतं म्हणून चिकन आणलं. दही टाकले. आता ही बिर्याणी मसाला जरा ही मॅरिनेट करायचं चांगलं. मॅरिनेट केलं चांगलं, अर्धा 1 तास जरा भिजू घालायची. मॅरिनेट नाही, भिजू. आपण मराठी माणसं आहे. तुम्हाला पुढे पुढे दाखवतो, बघा, एन्जॉय करा आणि यूट्यूबला जरा बघत जावा. एखादं झालं तर चुकून चॅनल मॉनिटाईज तुमच्या बाजूला जाते, मला जरा फायदा होईल. अशा तऱ्हेने चिकन, दही आणि बिर्याणी मसाला याचे मिश्रण करून एक अर्धा तास ठेवायचं. हातानंच हे केलं आहे. आम्ही लई प्रोफेशनल नाही, आपण काही शेप नाही. गावाकडं असं चालतं पार्टीला. हात स्वच्छ धुवून असतो मुळात. म्हणजे मीच हायजेनिक माणूस आहे, मला स्वच्छता लागते. ओके. नमस्कार. आता ही बिर्याणी राईस निवडायचा, चांगला स्वच्छ धुवायचा आणि 60% शिजवून घ्यायचं आणि मग पुढे बघा थोडे थोडे. ओके. अशा तऱ्हेने चुलीवर सगळा प्रोग्राम करायचा आहे. पहिल्यांदा राईस घ्यायचा. पाटील मदत करतोय. कसं आहे हे मारुतीगिरीचं फार्म हाऊस आहे. तिथं आज बेत चालू आहे. खायचा लई दांडगा नाद आहे आम्हाला, बाकीचा कशाचा नाही. बस ती पण टाक. होईल का? टाक टाक टाक. 1 किलो चिकन, 1 किलो राईस आहे. अशा तऱ्हेने राईस झाला आहे 60% शिजवून. मेंबर बघताय का, एवढ्या गाड्या आहेत या. आणि बनवायला कोण कोण? सौर्या काय वास्तुक शांती झाली, त्याची काही शांती झाल्या म्हणून 1.5 महिना खात नाही, पण मला मदत करतंय, त्याच्यामुळं मला बोर होत नाही. सौर्या म्हणते मला ब्लॉगमध्ये घेऊ नका. अशा तऱ्हेने आलंय पाणी, आटत आलंय पूर्ण पाणी. वास तर भारी सुटलाय. फक्त आता कांद्याचे लेअर टाकायचे करून आणि परत दम द्यायचा. त्याच्यात काय नाही, त्याच्यात फक्त जी सुरुवातीची जी होते आणि एक कांदा टाकून एवढंही केलं. तुम्ही म्हणणार रेसिपी सांगा, हे ते रेसिपी साधी सिंपल आहे. अशा तऱ्हेने बिर्याणीसाठी चिकन फायनल झालेलं आहे. आता फक्त लेअर करायचे आहेत, लेअर, आणि फायनल करायचं आणि दम द्यायचा आहे शेवटपर्यंत बघा. अशा तऱ्हेने एंडिंगची प्रोसेस चालू आहे. मस्तपैकी आता अर्धा तास दम द्यायचा आणि फायनली मग एंडिंगला धावतो दम बिर्याणी कशी होती. आत्ता वैतागलो म्हणून आवाज बारीक येतोय. फायनली झालेलं आहे बिर्याणी. आता फक्त आराव जरा वापरू द्यायचे आहे. फायनली झालेलं आहे. आता टेस्ट कशी लागते आपण सांगू शकत नाही.